आता बातमी रायगडमधनं येते। रायगडच्या रोहामध्ये एक नवीन सभागृहाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पार पडलं। हे उद्घाटन तर पार पडलं, मात्र हे उद्घाटन वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं। या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये महायुतीतले भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावं छापण्यात आलेली, पण मंत्री भरत गोगावलेंचं नाव मात्र कार्यक्रम पत्रिकेमध्ये नव्हतं। राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आणि त्या जिल्ह्यातले मंत्री भरत गोगावले यांचं निमंत्रण पत्रिकेतनं वगळलेलं नाव, यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। तर या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नाव नसल्यामुळे मंत्री भरत गोगावले चांगले संतापलेले बघायला मिळाले आणि या अनुषंगाने आपण हक्कभंग देखील आणू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। नेमकं त्यांची प्रतिक्रिया काय समोर येते ते बघूया। शासनाचा कार्यक्रम असेल तर शासनाच्या नियमाप्रमाणे नाव येणं गरजेचं आहे, नसेल तर त्या शिवभूमीवरती आम्ही हक्कभंग आणूया। कारण त्यांनी का नाही नाव टाकलं, काय त्याची काय स्वतःची प्रॉपर्टी नाही का कोणाची नाही। जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा आम्ही त्यांची सगळ्यांची नावं टाकतो, त्यांनी आमच्या पाट्या चेक कराव्यात आणि जर त्यांनी आमचं नाव टाकलं, पत्रिका दिली, आम्ही नाही आलो तो आमचा पार्ट आहे। परंतु शासन जर सांगते नियमाप्रमाणे सगळ्यांना कळवा, तिथले स्थानिक आमदार खासदार सगळ्या आम्ही जर घेतो, मग याच्या पुढे आम्ही बघूया काय करायचं, कोणाचं घ्यायचं, ते जसं चालतील तसं आम्ही बघूया।